नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे मेथी मटर मलाई। तर बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते। मेथी मटर मलाईसाठी आपण घेतलेली आहे एक मोठा बाउल भरून बारीक चिरलेली मेथी, एक मोठा कांदा चौकोनी चिरून घेतलाय, लहान बाउल बॉईल केलेले मटार, मेथीच्या निम्म्या मापाने मटार घ्यायचे आहेत, लसणीच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटासा तुकडा, एक हिरवी मिरची, गरम मसाला, एक लाल मिरची, 15 ते 20 काजू, जिरं, मीठ, तेल, इथे तेलाच्या ऐवजी आपण तूप किंवा बटर पण वापरू शकतो, आणि फ्रेश क्रीम। बघूयात आता रेसिपी। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये कांदा, आलं लसूण, मिरची आणि काजू उकळून घ्यायचे आणि निथळत ठेवायचे थोडा वेळ। ते गार झाल्यानंतर त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। हे सगळं छान उकळलं की आपण गॅस बंद करून हे निथळत ठेवूयात। आपण जे कांदा, काजू, आलं लसूण, मिरचीचं जे मिश्रण होतं ते आपण उकळून घेतलेलं होतं आणि गार झाल्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं। आता आपण पुढची रेसिपी सुरू करूया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। मी मगाशी म्हटलं तसं आपण तेल, तूप किंवा बटरचा इथे वापर करू शकतो। आणि आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी परतून घेणार आहोत। छान मेथी अशी आकसून येईल, मस्त एकजीव होईल तोपर्यंत तिला परतायचे। आपण इतर जिन्नस जसं आधी वाफवून उकळून घेतलंय त्याप्रमाणे मेथी घेतली नाहीये, त्याच्यामुळे मेथी खूप बारीक छान चिरायची आणि मस्त परतून घ्यायची, म्हणजे त्यातला कडवटपणाही कमी होईल आणि ती शिजेलही लवकर। आता ही मेथी मी अशी कढईला सगळ्या बाजूनी लावून ठेवते। आपण झाकण लावूनही मेथी शिजवू शकतो, पण त्याने त्याच्यामध्ये ओलसरपणा येतो। छान करकरीत मेथी मस्त वाटते भाजीमध्ये। भाजून घेतलेली, परतून घेतलेली जी मेथी आहे ती आपण बाजूला डिशमध्ये काढून सुद्धा हे प्रकार करू शकतो, पण मी असं कढईला लावून ठेवते ती। आणि इथे मध्ये थोडंसं तेल घालते पुन्हा। त्याच्यामध्ये साधारण चमचाभर इतकं जिरं घालायचं आहे आणि जिरं जरा फुललं की त्याच्यामध्ये बॉईल केलेले वाटाणे आपण परतणार आहोत। हे असं कडेनी मेथी आणि मध्ये मटार असं एक 2 मिनिटं आपण मंद आचेवरती ठेवणार आहोत, म्हणजे ते मटार छान भाजले जातील आणि त्याच्यामध्ये जसं आपण शिजवल्यानंतर जसा एक पिचपिचीतपणा असतो तो राहणार नाही आणि चवही चांगली येईल। साधारण 2 ते 5 मिनिटं आपण हे असं परतून घेऊयात। आता आपण हे सर्व एकत्र करूयात। छान कोरडेपणा आलेला आहे मटारलाही आणि मेथीला पण। आता आपण आत्तापर्यंत कुठेही मीठ वापरलेलं नाही आहे, जे आपण वाटण करून घेतलं आहे त्यातही मीठ घातलेलं नाही आहे, आणि मेथी परतताना किंवा मटारसाठी सुद्धा बॉईल करताना मीठ वापरलेलं नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आधी तयार केलेली पेस्ट घालूयात।
पेस्ट घातल्यावर सगळं एकत्र ढवळून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये मीठ आणि गरम मसाला आपण घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। साधारण 1 चमचा मीठ मी घातलेलं इथे आणि 1 चमचा गरम मसाला। परतून घ्यायचं आहे, एकजीव होईल ते आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून त्याला एक उकळी आणायची छान। ही भाजी करताना काही जण पनीरचे क्यूब्स सुद्धा शॅलो फ्राय करून ह्याच्यामध्ये सोडतात, तसंही खायला छान वाटतं। किंवा ही जी नुसतं मेथी मटरची जी भाजी आहे ज्याच्यामध्ये आपण मलाई वापरणार आहोत, थोड्या वेळाने आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालणार आहोत। घरात जी साय असते ती सुद्धा एकत्र करून अशी फेटून घातली तर ही फ्रेश क्रीम सारखंच काम करणार आहे। ती फ्रेश क्रीमने आपल्याला गोडसर चव येईल आणि थिकनेस येईल ग्रेव्हीला, म्हणून फ्रेश क्रीम वापरतात। आणि किंचित साखरेची, म्हणजे साखर जर घालणार नसू आपण तर फ्रेश क्रीम आणि साय जर वापरली तर किंचित साखर घालायची। आपण जे वाटण करून घेतलंय ते अगदी खूप बारीक वाटायचं नाही आहे। काजूचे, कांद्याचे तुकडे त्याच्यामध्ये खाताना जर आपल्या दाताखाली आले तर खूप छान चव लागते। आता आपण हे झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊयात। छान उकळी आली आहे भाजीला, मस्त थिकनेसही आलेला आहे, पण एक छान चवीसाठी म्हणून आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत त्याच्यामध्ये। ही भाजी करताना काही जण ह्याच्यामध्ये एक अर्धा कप दूधही घालतात। दुधाने जे टेक्स्चर लागतं भाजीला किंवा जो रंग लागतो एक व्हाईट कलर तो येतो। दूध ऑप्शनल आहे, तुम्हाला चालणार असेल, आवडत असेल तर दूध नक्की वापरा, त्याने खूप छान चव येते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालूयात। 1 मोठा चमचा फ्रेश क्रीम मी ह्याच्यामध्ये घालते आहे। हे घालताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मेथी मटर मलाई करायच्या बऱ्याच पद्धती आहेत। जसं आपण ग्रेव्ही करण्यासाठी कांदा, काजू आधी बॉईल करून घेतलं पाण्यामध्ये, ते न करता परतून, जसं आपण इतर पनीरच्या भाज्यांसाठी करतो तसं परतून सुद्धा ते मिश्रण बनवलं जातं। पण ही एक वेगळी पद्धत जी पटकन होते, पूर्वतयारी असेल तर झटपट होणारी रेसिपी आहे। आपलं मेथी मटर मलाई रेडी आहे। आता आपण ती सर्व करूयात। ते थोड्याशा गरम तेलामध्ये मी 1 चिमूटभर जिरं टाकते, लाल मिरची जी आपण घेतली होती ते याच्यामध्ये मिक्स करायचे आणि आपल्या भाजीवरती आपण हे मिश्रण टाकणार आहोत। जर तिखट आवडत असेल तर लाल मिरचीचे तुकडे करून मोठे जरा आपण ते टाकू शकतो, म्हणजे तो तिखटपणा तेलात उतरेल। नाहीतर एक डेकोरेशन म्हणून किंवा थोडासा हलकासा फ्लेवर म्हणून आपण अशी वरनं फोडणी देऊन डिश सर्व करणार आहोत। सो आपली मेथी मटर मलाई ही रेसिपी रेडी आहे। तुम्ही ही नक्की करून बघा, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।